पुणे विद्यापीठामध्ये बोगस पदवी प्रमाणपत्रांवरून आणि बोगस शिक्षक भरतीवरून देखील मोठं रणकंदन माजलेलं असतानाच म्हणजे ठाकरेंच्या युवा सेनेकडून पुणे विद्यापीठाच्या मागे आपल्याला दिसत असेल परीक्षा भवन जे आहे जे एक्झामिनेशन डिपार्टमेंट आहे त्याच्या बाहेर आपण बघू शकता युवा सेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांनी धरणं धरणे काय त्यांच्या मागण्या आहे काय त्यांचं म्हणणं आहे आपण बोलूया कोणतं काय आपली हे पुढे आणखी दादा नेमका विषय काय आहे? विषय असा आहे की विद्यार्थी वर्षानुवर्ष परीक्षा येते म्हणून त्याच्यावर अभ्यास करत असतात. आता पूर्ण देशामध्ये पेपर फुटीचं वातावरण आहे, आंदोलन झालेलं आहे, त्याच्यावर राजीनामे झाले. पण आता पुणे विद्यापीठाचा तर अजबच कारभार आहे की डायरेक्ट इथे पेपर फुटत नाही, डायरेक्ट डिग्र्या बस दिले जातात. तर अशाच प्रकारच्या डिग्र्या जर वाटल्या तर विद्यार्थ्यांचं भविष्य काय आणि विद्येचं माहेरघर असणाऱ्या या पुणे शहरात जर अशा गोष्टी घडत असतील तर ह्याचा युवा सेना म्हणून आम्ही ताकदीने निषेध करत आहोत. आणि आता आम्ही मागणीवरती ठाम आहोत की ह्याचे जे वरिष्ठ आहेत त्यांनी आमच्याबरोबर चर्चेला यावं आणि याचे काय झाले, काय कारवाई करणार आणि कशा प्रकारे पुढे जाणार त्याची दिशा आम्हाला मिळावी म्हणून आम्ही बसलोय. परीक्षा संचालक आता वरती गेले आहेत. आता परीक्षा संचालक 2 महिन्यापूर्वी आले, तेच म्हणतात की मला याचं काही माहित नाही. त्यामुळे आता वरिष्ठांशी बोलून पुढची दिशा ठरवू. एवढ्या उन्हातानामध्ये तुम्ही सगळे बसलेला आहात, आता काय काय आलाय प्रतिसाद? प्रतिसाद आता गेलेच चर्चा 10 मिनिटं म्हणलेत, आता अर्धा तास होत आलाय. आता बघूया, वाट बघतोय, पुढची दिशा ठरवूया लवकरच सरकार. समजा अपेक्षित प्रतिसाद नाही आला त्या सगळ्यापैकी कसं जाणार पुढे या सगळ्या? शिवसेना युवा सेना स्टाईल तर आपली सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे आक्रमकपणा हा आपल्याला कोणी शिकवायला लागत नाही. तर ती स्टाईल आपण वापरून पुढे जाऊ. आणि यामध्ये आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर जर 353 गुन्हा 24 तासात होत असेल तर ह्या बोगस डिग्र्या वाटणाऱ्यांच्यावर गुन्हा दाखल करायला यांना 1 महिना लागतोय. महिन्याभरापूर्वीचा गोंधळ हा जर अजूनपर्यंत चालू असेल तर हे मला नाही वाटत हे विद्यापीठ प्रशासन तितकं सक्षम आहे की असल्या बोगस लोकांवर कारवाई करेल. त्यांनाही पाठीशी घालायचं काम हे करतील निश्चित. पण ही एकूण सिस्टीम काम कशी करते? आपण म्हणतोय सिस्टीम आहे काय, आता आम्ही पैसे आणलेलेच आहेत, या पैशांवरच ही सिस्टीम काम करत आहे. आणि भाजपच्या काळामध्ये विद्यापीठ आता अजून काय आपण त्याचं पुढे दिशा काय हे पैशावर सगळं चालू आहे. आम्ही पैसे घेऊन टाकत आता हे सगळे आमचे जे सहकारी आहेत त्यांनाही आम्ही आपण मागणी की डिग्री देऊन टाका. प्रत्येकाला किती मागणीनुसार आहेत प्रत्येकाची त्यानुसार आम्ही डिग्री मागू. आता मुलांचं तरी भलं करून घेऊ. पैसे घेऊन सर सकट डिग्र्या देतात ना, आता त्याच्यासाठी तेच गोष्ट चालू आहे. पैशासाठी देशातले आमदार खासदार विकत घेतात तर डिग्र्या कुठे आहे? डिग्र्यांची काय तुम्ही किंमत करता? तिथे बसून आता डिग्र्याच घ्यायची वेळ आली. मुलांनी आता शिकायचं नाही, आता मुलांनी फक्त पैसे आणायचे आणि डिग्र्या घ्यायच्या. कशाला वाया म्हणजे 5-5 वर्ष कशाला वाया घालवायची? आता पैसे घेऊन आलो तर आता मुलांना आता आमची मागणी आहे की द्या डिग्र्या. आता मुलांची आमदार खासदार विकत घेतले डिग्री काय अशा सगळे स्टेटमेंटवरती आंदोलन पुढे चालले, मागणी चालू आहे, चर्चा चालू आहे. प्रशासन कशा पद्धतीनं प्रतिसाद देत आहे आपण आज या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवून असणार. पाहत राहा.